आणि आता आपला दुसरा एक्सप्लेनरचा विषय आहे तो म्हणजे वहिनींना हलक्यात घेऊ नका. वहिनी म्हणजे अर्थातच सुनेत्रा पवार. आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त अस्वस्थता कुठल्या पक्षात होती तर ती होती अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये. सुनेत्रा पवारांचा पत्रप्रपंच असेल किंवा पटेल आणि तटकरेंची वगळलेली नावं असतील, त्यांची वगळलेली पदं असतील, पार्थ पवारांचा पक्षातला वाढता हस्तक्षेप असेल, आर्थिक नाड्या फक्त पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याकडेच राहतील हा निर्णय असेल, आणि अगदी आत्ताचा पुण्यातला विधान परिषदेवरून झालेला सगळा घोळ, विक्रम काकडे आणि त्या अनुषंगाने झालेला घोळ, आणि राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर दिली गेलेली राजेंद्र जैन यांची उमेदवारी, इतक्या सगळ्या डझनभर कारणांनी राष्ट्रवादीत प्रचंड अस्वस्थता होती. पटेल आणि तटकरेंची पक्षाच्या कार्यकारिणीतून वगळलेली नावं म्हणजे गलती से मिस्टेक की ठरवून गेलेला गेम, इथपर्यंत सुद्धा चर्चा झाली. पण राष्ट्रवादीच्या 27व्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात काय चित्र दिसलं तर राष्ट्रवादीचे तमाम ज्येष्ठ, जाणते आणि अनुभवी नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंचावर एकत्र आले होते. अपवाद होता तो फक्त रुपाली चाकणकरांचा. त्याची कारण आपल्याला माहिती आहेत. खरात प्रकरणात विकेट गेलेल्या रुपाली चाकणकर या मेळाव्याला गैरहजर होत्या. मात्र पटेल, तटकरे, भुजबळ, मुश्रीफ, मुंडे या सगळ्या नेत्यांना एकत्र स्टेजवर कुणी आणलं तर ते सुनेत्रा पवारांनी. अर्थात त्याला राजकीय परिस्थिती सध्याची सुद्धा जबाबदार आहे. आणि राष्ट्रवादीच्या या मेळाव्याची सुरुवात कशी झाली तर राजकारणातल्या खेळानं. राष्ट्रवादीतल्या या खेळाचे ओपनिंग बॅट्समन होते तटकरे आणि भुजबळ. कबड्डीचा उत्तम खेळ खेळणारे ज्येष्ठ नेते नामदार छगन भुजबळ साहेब, आता वहिनींचं नेतृत्व बळकट करण्यासाठी चतुरस्र कबड्डी खेळाडू वय वर्ष 80 असताना मैदानात उतरणार आहे, हे मला प्रामुख्याने ठिकाणी सांगायचं. बरं, तुमच्या उजव्या बाजूला फुटबॉलपट्टू बसलेत, त्यांना किक मारायची सवय माहिती नाही. मैं इस तरफ बोल रहा हूँ, इस तरफ इस तरफ इस तरफ. ये क्या फुटबॉल के ना, ये फुटबॉल वाले हैं यहाँ पे. यस यस, हे कुस्तीपट्टू आहे. भारतीय आणि भारताच्या बाहेरच्या सगळ्या खेळाचे सगळे खेळाडू या मैदानात आहेत आणि हे अजितदादांनी निर्माण केलेली ही टीम आहे. त्यामुळे सर्व खेळांच्या मध्ये पारंगत असलेले सर्व तऱ्हेचे खेळाडू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असल्यामुळे आयत्या वेळेला खो खो खेळायला जरी सांगितलं तरी कोणाला कधी खो द्यायचा. लोकांमध्ये जाऊन संघर्ष करायचा, पुनर्बांधणी करायची आहे. पक्षापेक्षा कोणी मोठं नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आता मगापासून चाललंय ते, हे बुद्धिबळ खेळतो, हा तो काय कबड्डी खेळतो, हा कोण आणखी खो खो खेळतो, हा कोण. अरे बाबा, खेळात राजकारण आणू नका आणि राजकारणाचा खेळ. आता ज्या व्यासपीठावर भुजबळ आहेत, तटकरे आहेत, त्या व्यासपीठावर अशी जुगलबंदी रंगणार नाही तर केव्हा रंगणार. पण फक्त इतकंच नव्हे तर तटकरे, मुंडे, भुजबळ आणि पटेल यांनी विविध खेळ आणि खेळाडूंवरूनही विविध वक्तव्य करून सुनेत्रा पवारांवर प्रेशर टॅक्टिक्स वापरल्या. कशा बघा. म्हणजे तुम्ही आता 12व्यात राहणार नाही, तुम्हाला सुद्धा संधी मिळेल. म्हणजे आम्ही तर कायम 12वे राहणार आहे त्याची आम्हाला जाणीव आहे. पण एक निश्चित आहे, खेळाचा असो की राजकारणात खेळ असो किंवा खेळात राजकारण असो, एक लक्षात घ्या की सूर्यकुमार यादवाला सुद्धा ज्यांनी वर्ल्ड कप जिंकून दिला, आणि वयाच्या 15व्या वर्षात सुद्धा वैभव सूर्यवंशी सारख्या संधी मिळते. याचा अर्थ कर्तृत्वाला कार्यकर्त्याच्या निष्ठेला आणि त्याच्या कामाला, त्याच्या कामाच्या मोजमापाला या ठिकाणी पक्षांनी सर्वश्रेष्ठ स्थान देणं गरजेचं आहे. तरच दादांचं या महाराष्ट्रातलं स्वप्न आपण करू शकतो.
अजितदादांनी या पक्षाच्या वाढीसाठी, संघटना मजबूत करण्यासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी दिलेले योगदान शब्दात करणं अशक्य आहे. त्यांचं काम आपल्याला पुढे न्यावं लागेल. संधी सगळ्यांना मिळते. संधीचं सोनं करायचं का माती करायची हे तुम्ही आम्ही ठरवायचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तुम्ही जसं धनंजय मुंडेच्या भाषणामध्ये शेवटचा कार्यकर्ता कोणी नॉट आउट राहिला नाही पाहिजे, धनंजय तुझा इशारा आम्हाला समजलेला आहे, ते असा काही ती चिंता करू नका. रिटायर्ड हर्ट जे होतो ना, रिटायर्ड हर्ट क्रिकेटच्या परिभाषामध्ये, त्यांना परत बॅटिंग करून म्हणजे करायची परवानगी मिळत असते. ते बादामध्ये गिनती नाही होते, त्याची बाद झालेल्या मध्ये रिटायर्ड हर्टची गिनती होत नाही. त्यामुळं तुम्ही त्याची काळजी करू नका. मी पक्षातील पक्षाला सर्वोच्च प्राधान्य देऊन आदरणीय दादांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्याची निष्ठा, परिश्रम आणि समर्पण माझ्या लक्षात आहे. योग्य वेळी प्रत्येकाला न्याय आणि संधी मिळेल याची खात्री मी आपल्या सर्वांना देते. तर मंचावर हा असा सगळा खेळ रंगलेला असताना आणि या सगळ्या कसलेल्या खेळाडूंना उत्तर देण्याची जबाबदारी होती ती सुनेत्रा पवारांची. आता एक गोष्ट लक्षात घ्या की राष्ट्रवादीच्या मेळाव्यातली सुनेत्रा पवारांची बॉडी लँग्वेज तुलनेनं आक्रमक होती, शिस्तप्रिय होती, एखादा कठोर नेता असतो त्याप्रमाणे होती. सुनेत्रा पवार ज्यावेळी राष्ट्रवादीच्या अध्यक्ष झाला त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या की मी उतरणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. त्यावेळी सुनेत्रा पवारांच्या बोलण्यात हुंदके होते, कंठ दाटून आला होता, नवखेपण होतं. कालच्या मेळाव्यातही अर्थात अजित पवारांच्या नसण्याची खंत होतीच, पण सुनेत्रा पवारांचा आवाज अत्यंत आश्वासक आणि त्यांचा वावर आत्मविश्वासानं भरलेला होता. या भाषणात सुनेत्रा पवारांनी काय केलं तर काही खणखणीत आणि दणदणीत इशारे दिले. इशारे कोणाला दिले तर आपल्या विरोधकांना तर दिलेच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीमध्येच पक्षांतर्गत कुरघोडा करणाऱ्यांना सुद्धा त्यांनी अप्रत्यक्षपणे सुनावलं. पाहुयात राष्ट्रवादीत खेळ खेळणाऱ्या नेत्यांना सुनेत्रा पवारांनी काय इशारा दिलाय. पदाधिकारी कार्यकर्त्याची निष्ठा, परिश्रम आणि समर्पण माझ्या लक्षात आहे. योग्य वेळी प्रत्येकाला न्याय आणि संधी मिळेल याची खात्री मी आपल्या सर्वांना देते. आतापर्यंत पक्षामध्ये जे घडलं प्रत्येक वेळी मी सगळ्यांना समजून घेतलं, सावरून घेतलं. दादांनी त्यांच्या हयातीत सगळ्यांना, कार्यकर्त्यांना खूप समजून घेतलं, सगळ्यांचे हट्ट पुरवले, प्रेम केलं, मान सन्मान दिला, पदं दिली. जे जे म्हणाल ते सगळं त्यांच्या परीनं देण्याचा दादांनी प्रयत्न केला. यापुढे मी पक्षाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देईन. कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप यामध्ये असेल तर नक्कीच विचार केला जाईल. पण फक्त इतकंच नव्हे तर आपल्या या भाषणातून सुनेत्रा पवारांनी एक मेसेज सुद्धा दिलाय. पाहूयात त्या काय म्हणाल्यात. मी पक्ष सांभाळायला तयार आहे, सक्षम आहे. पटेल आणि तटकरेंवरून वाद झाले तरी राष्ट्रवादीच्या मंचावर त्यांना एकत्र आणून दाखवले, हा सुद्धा त्यांनी एक अप्रत्यक्षपणे मेसेज दिलाय. बलत्या मागण्या खपवून घेतल्या जाणार नाहीत असंही त्या म्हणाल्यात. पक्षाची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, गय केली जाणार नाही असं सुद्धा त्या म्हणाल्या. थोडक्यात काय तर सुनेत्रा पवारांनी एक मोठा मेसेज दिलाय, तो म्हणजे राष्ट्रवादीत कितीही कबड्डीपटू, फुटबॉलपटू आणि कुस्तीपटू जरी असले तरी कुणाला कधी आणि कसा खो खेळायला लावायचा हे सुनेत्रा पवारच ठरवणार आहेत. आणि हे राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही लक्षात घ्यावं लागेल, नाहीतर कसा खेळा होतो हे पक्षातल्या काही वरिष्ठ नेत्यांनी नुकतंच अनुभवलं आहे, त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता अधिक दिसते. तर या एक्सप्लेन